47 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. टॉपिक वाईजचा बघा. व्हाईल मेजरिंग द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बाय सिंपल पेंडुलम ए स्टुडंट मेक्स द पॉझिटिव्ह एरर ऑफ ए 1% इन द लेंथ ऑफ द पेंडुलम. म्हणजे काय दिलंय, डेल एल अपॉन एल, याच्यामध्ये किती पॉझिटिव्ह एरर केलाय, 1% चा केलाय. ठीक आहे. अँड निगेटिव्ह एरर ऑफ ए 3% ऑफ द व्हॅल्यू ऑफ टाइम पिरियड. म्हणजेच काय, डेल टी अपॉन टी याच्यामध्ये निगेटिव्ह एरर केलाय, पण कितीचा, 3% चा केलेला. आणि द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ जी विल बी. विचारलं काय तुम्हाला, जी. आणि त्यांनी असंही देऊन टाकलेलं आहे, जी इज इक्वल टू काय दिलं बघा, दिलं आणि त्यांनी गिवन डेटा मध्ये देऊन टाकलाय. काय दिलंय, 4 पाय स्क्वेअर आणि एल बाय टी स्क्वेअर. बरोबर की नाही, एल बाय टी स्क्वेअर दिलेलं त्यांनी. आपल्याला माहिती ना, हे विचारलं तुम्हाला डेल जी बाय जी. डेल जी बाय जी 4 पाय स्क्वेअरचं काय बनणार आहे का, नाही बनणार आहे. डेल एलचं काय बनेल, एलचं काय बनेल, डेल एल अपॉन एल. टूचं काय बनेल, पुढे आलं डेल टी अपॉन टी. डेल एल किती दिलाय, इथं कन्फ्युजिंग करण्यासाठी त्यांनी ना निगेटिव्ह पॉझिटिव्हचा वापर केलेला आहे, पण त्याच्या काही फरक पडत नाही. एरर तो एररच होतो, एरर ऑलवेज पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. एररचं नेहमी काय होते, ऍडिशन होते. झाले ना आपलं. हा, मग किती झालं तुमचं 1%. 1 + 2 × किती 3 म्हणजे किती, 1 + किती 6 म्हणजे किती 7%. म्हणजे ऑप्शन नंबर कळालं, सिंपल.